नमस्कार. मी शामराव मोकाशी आणि बेकायदेशीरपणे चालणारी कुठलीही शासनाची परवानगी नसताना बाईक टॅक्सी. आता ह्या बाईक टॅक्सीच्या ओनरवरतीच गुन्हे पडायला लागलेले आहेत. अगदी विरार RTOनं सुद्धा विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. तसं त्यांनी त्या बाईक पकडल्या, सगळं झालं. रॅपिडोवरती हा गुन्हा टाकलेला आहे. हे मात्र कोणी विसरू नका. बेकायदेशीरपणे ही बाईक टॅक्सी चालते. प्रवाशांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. जर तुम्हाला ह्या बाईकवरनं अपघात झाला तर कुठलीही भरपाई, नुकसान काहीही मिळणार नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. बाईक टॅक्सीचा अंतिम मंजुरी दिलेली नाही. आणि ह्या बाईक टॅक्सीवाल्यांचं, त्या पर्यटक परवाल्यांचं फावलंय कसं माहिती आहे का? रिक्षावाला मीटरनं चालत नाही बघा. त्याच्यामुळं ही सर्वात मोठं चुकी रिक्षावाल्यांची आहे. रिक्षावाल्यांना मीटरनं व्यवसाय करायला पाहिजे. आणि रिक्षावाला बी भाडं नाकारतोय. आणखीन मग काय ते वेळेत पासिंग बी करत नाही, काय बिल्ल्याचे लायसन बिल्ले आहेत. आणि मग पुन्हा ते त्यांचं नेतं बी म्हणतात रिक्षावाल्याला लुटतायत, रिक्षावाल्याला लुटतायत. आता 4 शिट्टा भरल्यावर हवालदार फाईन मारणार नाही तर काय करणार आहे? जर गाडीचं पासिंग नसेल आणि हवालदारानं पकडलं किंवा ऑनलाईनला फाईन आला तर काय करणार आहे? नेत्यांनी सुद्धा त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे. आता रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी कल्याणकारी मंडळ चालू झालेलं आहे. हे ऑनलाईन आहे. आणि ह्यांचं नेतं काय सांगतायत? रिक्षावाल्याला त्यांनी कधी सांगितलंय बाबा ऑनलाईननं अर्ज भर, तुझं काहीतरी कल्याण होईल? हे फक्त सांगतात पासिंग करायचं आहे या RTOच्या समोर. कुठला मुख्यमंत्र्याचा फोटो लावतात आणि त्या नेतेच RTOच्या समोर दलाली करत बसलेत. त्याच्यामुळं रिक्षा टॅक्सी चालकानं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शासन स्तरावरून अशी बाईक टॅक्सीला कुठलीही परवानगी दिलेली नाही. आणि हे बेकायदेशीर काम चालू आहे. आणि आता सर्व ठिकाणी गुन्हे त्यांच्यावर पडायला लागलेत. ह्या मोहीम जोरदार चालू राहणार आहे. मी मराठी लोकांना एवढंच सांगणार आहे, मराठी जर कोण बाईक जोडत असतील ना ह्या ऑनलाईनला, बिलकुल तुम्ही जोडू नका. आता तर एवढी कडक कारवाई होणार आहे, तुमची गाडी बी ताब्यात घेतली जाणार आहे. कारण तिथं परवानगीच नाही. आता तुम्हाला माहिती झालंय ना, गुन्हे टाकतात वगैरे. विरार RTOनं बी विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे रॅपिडोच्या ह्याच्यात. त्याच्यामुळं ह्यांची बेकायदेशीर जी वाहतूक चाललेली आहे ना, परवानगी कुठली नाही बरं का. हे काय बी लोक सांगतात हो, मंत्री लोक काय बी बोलतात रॅपिडोला परवानगी दिली म्हणून. परवानगी महाराष्ट्रात कुणालाही दिलेली नाही. महाराष्ट्रात एकही 2 व्हीलर चालवण्याचा, प्रवासी वाहतुकीचा बिल्ला दिलेला नाही. महाराष्ट्रात एकही बाईक कमर्शियलमध्ये नोंद झालेली